एकीकडे पक्षाचं तिकीट मिळालं नाही म्हणून दुःखी आणि नाराज झालेले कार्यकर्ते दिसत असतानाच पुण्यातून जाहीर झालेल्या काही उमेदवारांच्या नावावर मात्र मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गुन्हेगारांना राजकारणात स्थान नाही असं स्पष्टपणे सांगणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून पुण्यातील कुख्यात टोळ्यांशी संबंधित असणाऱ्या अंदेकर आणि मारणे कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खरंच असं घडलंय का? काय प्रकरण काय झाले? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. जागा वाटप निश्चित झालं असून उमेदवारांनी अर्जही भरलेत आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या 3 उमेदवारांची विशेष चर्चा सुरू आहे. यामध्ये कुख्यात बंडू अंदेकर यांच्या कुटुंबातील लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांनाही अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा इतिहास सर्वश्रुत आहे. अंदेकर कुटुंब तर पुण्यातील पहिली मोठी टोळी म्हणून ओळखली जाते. अशा पार्श्वभूमीच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या. अजित पवारांनी यापूर्वी पुणे गुन्हेगारी मुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता अशा उमेदवारांच्या नावामुळे त्यांच्या या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. राजकीय सोयीसाठी तत्वांना मुरड घालण्यात आली आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा पार्थ पवारांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता, त्यावेळी गजानन मारणे आणि त्याची पत्नी जयश्री मारणे यांनी पार्थ पवारांना पुष्पगुच्छ दिल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गजा मारण्याची पार्थ पवारांनी भेट घेतल्याने हा मुद्दा विरोधकांनी चांगलाच उचलून धरला होता. त्यावेळी या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी हे कृत्य चुकीचं असल्याचं सांगितलं होतं. पार्थ पवार ज्या ठिकाणी गेले होते तिथं गजा मारणे आला होता असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच स्वतःच्या बाबतीत ही पूर्वी असाच प्रकार घडला होता, मात्र अशा घटनांबाबत काळजी घेतली जाते आणि पोलिसांना आधीच मी माहिती देतो असंही अजित पवार म्हणाले होते. मग आता गजानन मारणे याची पत्नी आणि अंदेकर कुटुंबातील दोघींना उमेदवारी दिली आहे हे पवारांना माहित नाहीये का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण आता गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना बावधनमधील प्रभाग क्रमांक 10 म्हणून अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज देण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. काल जी गोष्ट चुकीची होती तीच गोष्ट आज राजकीय दृष्ट्या योग्य कशी ठरली, असा प्रश्न पुन्हा एकदा पुण्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय. ज्या जयश्री मारणे यांना तिकीट देण्यात आले त्यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास 2012 साली त्या मनसेतून नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. 2017 मध्येही त्यांनी महापालिका निवडणूक लढवली होती, मात्र तेव्हा त्या पराभूत झाल्या. 2022 साली अविभक्त राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला होता, तेव्हा ही चांगली चर्चा झाली होती आणि आता अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गजा मारण्याबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास पुण्याच्या गुन्हेगारी जगतातील मोठं नाव म्हणजे गजानन मारणे. काही वर्षापूर्वी गजानन मारणे याला पप्पू गावडे आणि अमोल मुदे हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला 7 वर्षाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. जवळपास 3 वर्ष तो तुरुंगात होता. या प्रकरणात तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याच्या टोळीनं काढलेला रोड शो हा देखील चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हा देखील त्याला परत अटक झाली होती. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे जेव्हा त्याला बोलवण्यात आलं होतं तेव्हा देखील तो चर्चेत आला होता आणि आता त्याच्याच पत्नीला उमेदवारी दिल्यानं चर्चेचा विषय ठरतोय. आता बोलूयात अजून 2 महत्त्वाच्या उमेदवारींबद्दल. साधारणतः 6 महिन्यांपूर्वी अंदेकर कुटुंब चर्चेत आलं होतं. पुण्यातील पहिली टोळी म्हणून ओळख असलेलं कुटुंब नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे केंद्रस्थानी राहिले. खरं तर अंदेकर कुटुंब आणि राजकारण हे समीकरण पूर्वीपासूनच आहे. कारण बाळकृष्ण अंदेकर यांच्या बहीण वत्सला अंदेकर या 1997 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 1998 मध्ये सुरेश कलमाडी यांच्या पाठिंब्यावर त्या पुण्याच्या महापौर बनल्या. जन्मठेपेच्या शिक्षेवर तुरुंगात गेलेल्या सूर्यकांत अंदेकर यांच्या पत्नी राजश्री अंदेकर या देखील नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. तसेच पुढे अंदेकर कुटुंबातील सदस्य असलेले रमाकांत अंदेकर, गणेश अंदेकर, उदयकांत अंदेकर आणि वनराज अंदेकर शिवाय लक्ष्मी अंदेकर या देखील नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. नगरसेविकेचा म्हणजे 2022ला जेव्हा नगरसेविकेचा कार्यकाळ लक्ष्मी अंदेकर आणि वनराज अंदेकर यांचा संपला त्यानंतर मात्र बऱ्याच मोठ्या घडामोडी घडल्या. 2024 साली वनराज अंदेकर यांची गोळी घालून भर चौकात हत्या करण्यात आली आणि याचाच बदला घेण्यासाठी बरोबर 1 वर्षांनी आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंदेकरच्या खून प्रकरणात अटक आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर
याचा देखील नाना पेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आणि याच प्रकरणात अंधेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत रानोजी अंधेकर, लक्ष्मी उदयकांत अंधेकर आणि सोनाली वनराज अंधेकर अर्थात वनराज अंधेकर यांच्या पत्नी यांच्यासह 15 आरोपी न्यायालयीन कोठडीत सध्या आहेत. मात्र त्यांनी न्यायालयाकडून निवडणूक लढवण्याची परवानगी मागितल्यानंतर न्यायालयाने त्यांना परवानगी दिली. अर्ज भरायला त्यांना सुटका देण्यात आली होती. त्यांच्यासोबत पोलीसही होते. आणि ज्या पद्धतीनं अर्ज भरण्याच्या वेळी बंडू अंधेकरांनी जे शक्ती प्रदर्शन केलं होतं ते चर्चेचा विषय ठरला होता. अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्यानंतर अर्ज भरून झाल्यानंतर अजून एक बातमी समोर आली, ते म्हणजे तिघांनीही चुकीचा फॉर्म भरलाय आणि तो फॉर्म अपक्ष भरला होता. दुसऱ्यांदा फॉर्म भरायला जेलमधून सोडण्यात आल्यानंतर दोघींनाही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अधिकृतपणे उमेदवारी दिली गेल्याचं सांगण्यात येते. प्रभाग क्रमांक 23 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. आणि असं असताना आता त्यांच्या विरोधात आयुष कोमकरची आई यांनी देखील अपक्ष अर्ज भरल्याचं सांगण्यात येते. खरं तर या दोघींच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गटाकडून उमेदवारी मागण्यात आली होती. मात्र त्यांना ती मिळाल्यानं आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचं आयुष कोमकरच्या आईनं माध्यमांशी बोलताना सांगितलंय. आणि म्हणूनच ज्या अजित पवारांनी गुन्हेगारी पुण्यातील संपवणार असं आश्वासन दिले, त्याच अजित पवारांच्या गटातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील लोकांना उमेदवारी दिल्यानं चर्चा सुरू होत्या. खरं तर महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्यावर जे काही आरोप आहेत त्यामुळं मुंबई महापालिकेत युती होता राहिली किंवा युती झालेली नाही. आणि असं असताना या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिल्यानंतर उद्या महायुतीत खडा पडेल का? खडा पडण्याची शक्यता आहे का? किंवा ही निवडणूक राष्ट्रवादीने एकत्र लढली आहे त्यामुळे भाजपचा यात काही संबंध नाही असं अजित पवार म्हणू शकतात. किंवा मग अजित पवारांना हे सगळं माहीत आहे का? अशा अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात. आणि आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधी मिळतील हे पाहण्यासाठी घड्याळाची वाट बघावी लागणार आहे.